साधुवाडी व्यापारासाठी अन्य गावी न जाता पुनश्च नगरात येतो आणि संतती देणारे वृत्त आपल्या पत्नीला लीलावतीला सांगतो आणि उभयतर दोघे देवघरामध्ये जाऊन संकल्प करतात की ज्यावेळी आपल्या संसारामध्ये आपल्याला मुलबाळ होईल, आपल्याला संतान योग प्राप्त होईल, त्यावेळी आम्ही सुद्धा आपल्या घरामध्ये त्या राजाने सुचवली जी सत्यनारायण व्रतापूजा आहे ती आम्ही करूया असे संकल्प करतात. कारण त्या साधुवाणी दंपत्यांना विवाह कार्य होऊन बरंच वर्ष झाली होती, संतान योग त्यांना अजून प्राप्त झाला नव्हता. तेव्हा आपली कुलाभिवृद्धी व्हावी, संतान योग प्राप्त व्हावा या हेतूने ज्या ज्या मंडळींनी जे जे वृतवैकल्य स्तोत्रपाठ होम हवन सांगितलं होता त्या दंपत्यांनी आणि भगवंताची सेवा आराधना म्हणून श्रद्धा भक्तीद्वारा सर्व कार्य केले होते, तरी सुद्धा त्यांना अजून भगवंताची कृपा लाभली नव्हती. तेव्हा भगवंताची कृपा व्हावी आणि भगवत अनुग्रहाने कृपा मुलाबाळ व्हावी या हेतूने आजपर्यंत आपण भरपूर सेवा केली, भरपूर व्रत वैकल्य केला, तरी सुद्धा भगवंताची कृपा आपल्या संसारावरती होत नाही. तेव्हा आपल्या प्रारब्धातच ही गोष्ट संतान योग नाही तरी भगवंत तरी कुठून आपल्याला हे योग देणार. तेव्हा त्यावेळी आम्ही सुद्धा ही व्रतपूजा आपली नक्कीच करूया असे म्हणून त्या दंपत्याने देवाला समोरून नवस मागतात. कारण मेडिकलमध्ये भरपूर औषधं असतात, आपल्याला कुठली औषधी लागू होते ती आपल्या आणि डॉक्टर सांगतात भरपूर आहे म्हणून आपण ते घेऊ शकत नाही. तेव्हा शुद्ध अंतःकरणाने त्या परमेश्वराला समोरून ज्यावेळी त्यांनी नवस मागितला भगवान संतुष्ट झाले. भगवंताने त्या साधुवाणी दंपत्यांच्या संसाराचा वेल विस्तार वाढण्याकरता भगवंताने निश्चय केला. भगवत अनुग्रहाने लीलावतीला जे गर्भदोष होता तो कालांतराने नाहीसे होऊन शुभकारक ग्रह शुभस्थानी असताना शुभ दिवशी पतिपत्नींचं समागमन होतो आणि भगवत अनुग्रह त्या दंपत्यांना लाभून भगवत कृपेने या नदीच्या तीरावर ही व्रतपूजा मी करीत आहे. तेव्हा त्या साधुवाण्याने या व्रताची अचूक माहिती घेतली, अति आदराने भक्तीने श्रद्धेने व्रताचा तीर्थप्रसाद स्वीकार केला.